तुम्ही सुद्धा लॅपटॉपवर बसून तासनतास काम करताय का? कामावर जाताना बसून प्रवास करायचा, कामावरून आल्यानंतर मोबाईल वापरायचा, चालणं नाही, व्यायाम नाही, कसल्याही प्रकारचं कष्टाचं काम नाही. अशीच लाईफस्टाईल तुम्ही सुद्धा जगत असाल, तर तुम्हाला सुद्धा गंभीर आजारांचा धोका आहे. लोकांना सुरुवातीच्या काळात वाटत होतं, की बसून काम करणं म्हणजे सगळ्यात आरामदायी काम. त्यामुळे कुठे कोणते आजार होतात का? मग 1950 मध्ये यूकेमध्ये एक संशोधन झालं. त्या संशोधनानुसार शहरातल्या डबल डेकर बसवर काम करणाऱ्या ड्रायव्हर आणि कंडक्टर लोकांचा अभ्यास केला गेला. त्या अभ्यासात असं आढळलं की चालक लोकांमध्ये हार्ट अटॅकमुळे मरणाऱ्यांची संख्या कंडक्टर लोकांच्या तुलनेत डबल आहे. याचं कारण असं होतं की बस चालक दिवसभरात जवळजवळ 90% वेळ बसून काम करायचे आणि कंडक्टर मात्र डबल डेकर असल्यामुळे जवळजवळ 600 पेक्षा जास्त पायऱ्या चढायचे. या सर्व गोष्टीमुळे एक गोष्ट तर लक्षात आली की बसून काम करणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. पुढे त्यानंतर झालेल्या अनेक संशोधनामधून असं सिद्ध झालं की अशा प्रकारच्या लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणा, टाईप 2 डायबिटीज, उच्च रक्तदाब, कॅन्सर अशा अनेक प्रकारांच्या आजारांचा धोका असतो. म्हणूनच आज आपण सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे कोणत्या आजारांचा धोका निर्माण होतो आणि या आजारांपासून वाचण्यासाठी काय करायला हवं हे सविस्तर जाणून घेणार आहोत. सेडेंटरी लाईफस्टाईलचा आरोग्यावर काय परिणाम होतो? तरी अशा प्रकारच्या लाईफस्टाईलमुळं कमी प्रमाणात कॅलरी बर्न होतात. त्यामुळं वजन वाढत जातं. मग टाईप 2 डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. कारण शरीराची हालचाल कमी झाली तर इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये झालेल्या अभ्यासानुसार जे लोक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दिवसभरात 10.5 तासापेक्षा जास्त वेळ बसून असतात, त्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो. यासंबंधी MD आयुर्वेद डॉक्टर वीरेंद्र पवार यांच्याशी जेव्हा आम्ही संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की मी माझ्या OPDमध्ये बरेच असे पेशंट पाहतो जे या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे अनेक आजारांचे शिकार झाले आहेत. नुकताच एक 35 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला होता. सतत बसून काम केल्यामुळे शारीरिक पातळीवर एकाच वेळी अनेक प्रकारच्या समस्यांना त्याला तोंड द्यावं लागत होतं. त्याला ऑब्झर्व केल्यानंतर त्याला मी आहारासंबंधी आणि व्यायामासंबंधी काही गोष्टी पाळायला सांगितल्या. त्यानंतर पुढे काही आठवड्यातच त्याच्या प्रकृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल दिसून आला. पुढे ते असेही म्हणाले की बैठ्या कामांमुळे अनेक रुग्णांना अपचन, गॅस, बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन अशा प्रकारच्या आजारांचा धोका निर्माण होतो. शिवाय सतत लॅपटॉपवर काम केल्याने अनेकांच्या डोळ्यांना जळजळ, कोरडेपणा, दृष्टीदोष अशा समस्यासुद्धा उद्भवतात. आजकाल अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळे हाडांसंबंधी सुद्धा अनेक आजार लोकांमध्ये होत आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आम्ही अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर उमेश साळुंखे यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यात मुख्य म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलिसिस, लंबर स्पॉन्डिलिसिस, गुडघेदुखी, शोल्डर स्टिफनेस या प्रकारच्या आजारांचा समावेश असतो. हे सर्व आजार मुख्यत्वे कमी हालचालीमुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे होतात. सर्वायकल स्पॉन्डिलिसिसमध्ये मानेतील मणक्यांची झीज होते, चकत्या सरकतात आणि त्यामुळे नसा दाबल्यामुळे मुंग्या किंवा बधीरपणा जाणवतो. लंबर स्पॉन्डिलिसिसमध्ये कमरेतील मणक्यांवरती मुख्यतः परिणाम होतो. यात चकत्या सरकल्यामुळे किंवा नसा दाबल्या गेल्यामुळे पायाला कळा येतात, पायाला मुंग्या येणे आणि चालताना त्रास होणे ही याची प्रमुख लक्षणं आहेत. शोल्डर स्टिफनेसमध्ये चुकीच्या पोझिशनमुळे खांद्यांवरती ताण होतो आणि त्यामुळे खांदा हा अवघडतो. गुडघेदुखीमध्ये मुख्यतः अगोदरपासून असलेली इंजुरी कारणीभूत ठरते, त्यामुळे लोकांना त्रास होतो. पुढे सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे या त्रासांमध्ये अधिक भर पडते. अशा प्रकारच्या समस्यांचा तुम्ही जर का सामना करत असाल, तर तुम्ही यातून बाहेर पडू शकता. पण यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तुम्ही जर एका जागेवर बसून काम करत असाल, तर अर्ध्या पाऊण तासानंतर किमान 5 मिनिटांचा तरी ब्रेक घ्या. या ब्रेकमध्ये तुम्ही चाला. जास्त वेळ बसून काम करणार असाल, तर तुमचं पोश्चर व्यवस्थित असायला हवं. शरीराचा नसा अवघडणार नाही, कोणत्या अवयवावरती ताण येणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायला हवी. त्याचबरोबर सकस आहार आणि 6 ते 8 तासांची झोप अत्यंत गरजेची आहे. WHO सांगते की लहान मुलांनी किमान 60 मिनिटे एकदम इंटेन्सिव्ह व्यायाम करायला हवा किंवा ग्राउंडवर जाऊन खेळायला हवं. आता तुम्हाला वाटत असेल की आता आम्ही नोकरीला लागलोय, आमच्याकडे वेळ नाही, तर WHOने तुमच्यासाठी वेळेची मर्यादा कमी केलेली आहे. WHO सांगते की 18 ते 65 वयोगटातील लोकांनी मीडियम इंटेन्सिटीचा 20 ते 40 मिनिटांचा व्यायाम रोज केला तरी पुरेसा आहे. डॉक्टर वीरेंद्र पवार सांगतात की आता बऱ्यापैकी कामे कम्प्युटरवरतीच असतात. त्यामुळे अशा प्रकारची कामे करताना लोकांच्या डोळ्यांना त्रास होतो.
हा त्रास वाचवण्यासाठी लोकांनी 20-20-20 हा नियम पाळायला हवा. म्हणजे काय तर 20 मिनिटांनी तुम्ही स्क्रीनपासून नजर हटवा आणि 20 सेकंदासाठी 20 फूट दूरवर असणाऱ्या एखाद्या वस्तूकडे पहा. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो, कोरडेपणा, जळजळ टाळता येते आणि स्क्रीन वापरले तरी डोळे रिलॅक्स राहतात. डॉक्टर उमेश साळुंके सांगतात की हाडे, सांधे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी दिवसभरात किमान 1 तास तरी व्यायाम करायला हवा आणि हा व्यायाम ओपन ग्राउंडमध्ये असायला हवा. त्यामुळे सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीमुळे तुमचे हाडे मजबूत राहतील. आता काही लोकांना असं वाटेल की आम्ही दररोज व्यायाम करतो, त्यामुळे बसून काम करत असताना इतर कोणत्याही गोष्टींची काळजी घ्यायची आम्हाला गरज नाही. तर असं अजिबात नाही आहे. फिजिओलॉजिस्ट इरिक वॅन इटरसन सांगतात की तुम्ही व्यायाम करत असाल तरीसुद्धा तुम्ही एका जागेवर जास्त वेळ बसून काम करू नका, नाहीतर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच व्यायामाबरोबर हे सगळे नियम पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर का या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे होणाऱ्या आजारांचा धोका तुम्ही टाळू शकता. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करा. अशा प्रकारे आरोग्यासंबंधी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तुम्हाला कोणत्या विषयावर जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही विचारलेले प्रश्न आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू, कारण दर मंगळवारी माझे सहकारी कोमल जाधव तज्ज्ञ डॉक्टरांसह आपणा सर्वांच्या भेटीला येत असते आणि अशाच भागांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.